पण तुमचा ऍक्ट कसा झाला हे विचारणार आहोत, सुरुवात करणार आहोत डॉक्टर पासून. वा वा, खूप मजा आली. आणि तसा तर हा घराघरातला विषय असतो, सासू सुना, आणि असा प्रसंग कधी येऊ नये. आणि तो संदेश होता त्याच्यातला की वाटण्या जरी झाल्या तरी सुद्धा एकत्रच राहावं लागणार आहे. म्हणजे खरं तर हृदयाच्या सुद्धा वाटण्या असतात, हृदयात 4 कप्पे असतात, पण ते हृदय एकच असतं ना, तसंच आहे ते. तर मला वाटतं त्यातला विषय आणि त्यातला आशय फार भारी होता, ते मला फार आवडलं. आणि जातो येतो हे जरी तुम्ही बोलत होतात तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात बायका जातो करतो गेलो असं बोलतात, आणि ते तुम्ही फार उत्तम पद्धतीनं दाखवलं आम्हाला. वा वा. वा. ही जोडी प्राजक्ताची आणि राशीची आम्ही एकदा बघितलेली पण आहे, आणि आज तीच मजा परत एकदा आली. त्या ऍक्ट मधली जी मजा होती पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळाली. पण ओव्हरऑल ऍक्ट फार मस्त झाला. वा वा. दोन बायकांनी एकत्र येण्यासाठी काय करायला पाहिजे सासूबाईंनी, वा वा. याच्यासाठी ही आयडिया मी सांगेन. वापरणार घरी? वापरणार. तुम्हाला सुना आहेत 2? नाही, 2 बायका आहेत मला. कशात पंडित की एक वेळ आम्हाला तुमची ह्याच्यातच पंडित झाले वाटतं. बघूया आता कष्टाचं फळ काय मिळतंय. तिघांनाही सफरचंद सफरचंद मिळालेलं आहे मिळालेलं आहे. तिघांना. माझ्याकडून सुद्धा तिघांनाही सफरचंद देतोय मी. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. अर्चित सर, काय सांगाल, इतके दिवस इतकी वर्ष तुम्ही काम करताय झी मराठी बरोबर? झी मराठी आणि 10 वर्ष गेली सारेगमप चालू आहे, आणि त्याच्यामध्ये आमचं पण एक कुटुंब झालं आहे. हो. खरं म्हणजे आम्ही 6 जणांचं 13 वर्ष एकत्र काम करत होतो. जवळजवळ महिन्यातले 10-15 दिवस एकत्र, आणि नंतर पण प्रोग्राममध्ये वगैरे कमलेश, निलेश आणि यांच्यामुळे खूप मजा आली. वा 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 वा. पण मी आज तुम्हाला एक धन्यवाद देणार आहे. हा सर, सांगा. की तुमच्यामुळे ना चला हवा येऊ द्यायच्या या मंचावर आज ते पहिल्यांदा हसताना दिसत आहेत. मी खरं म्हणजे मी माझं सगळं हास्य ह्याला दिलं आहे. माझ्या वाटचं हा हसतो. तुम्ही मुद्दाम झिंग झिंगाट बघा, ते वाजवताना दिसतात, ते हसत नाहीत. आम्हाला नेहमी असं वाटायचं की त्यांचं संपलंय की काय हसून. पण आज ते हसले. या मंचाची ताकदच एवढी आहे. खरं म्हणजे मी फक्त तुम्हाला, तुमच्या टीमला खरं मला खूप थँक्स म्हणायचं आहे, कारण मी प्रचंड फॅन आहे तुमचा. प्रचंड म्हणजे प्रचंड फॅन आहे. हॅट्स ऑफ टू यू. हॅट्स ऑफ. खरं. निलेशजी आता तुमच्याकडे येणार आहे. निलेश नावाची माणसं असतातच हुशार. निलेश परब, जसं मी म्हणालो की घराघरात तुमचा अभिनय पसरलेला आहे चेहऱ्यावरचा. असे खूप कमी आहेत वादक जे म्हणजे चेहऱ्यानी पण खेळू शकतात, आणि ती खूप मजा येते बघताना. हे लहानपणापासूनच सवय होती? मला बेसिकली मला गायला खूप आवडतं, हां. त्यामुळे चाल लक्षात राहणे, त्यामुळे गाणं ऐकताना पूर्ण गाणं माझ्या लक्षात राहतं. मुळात माझी शाळा पहिली वारकरी संप्रदाय, माझं संगीत भजन, माझं भजन मंडळ, तिकडे ते सगळं भजनाचा आनंद घेतच वाजवणे असतं. त्यानंतर बेंजो पार्टीत पण तेच ना, तेच होणार. त्यामुळे मला पहिल्यापासून पॅटर्नची आणि त्या स्विंगची, झोलची मजा घ्यायची सवय लागली आहे. भूषण, आता भूषण कडू तुझ्याकडे येणार आहे. तू काय सांगशील तुझ्या यातल्या भूमिकेबद्दल? जनरली आपण काय करतो, नाटकात काम करताना नाटक सुरू झालं, आपला जम बसला की आपण ॲडिशन्स घेतो. या नाटकाच्या बाबतीत उलटं झालं. नाटक सुरू झालं, मी नाटक पाहिलं, आणि नंतर या लोकांनी ॲडिशन्स म्हणून मला घेतलंय. तर मला असं वाटतं की आडनावाने कडू असलेल्या माणसावरती ह्यांनी जो गोड विश्वास दाखवला तोच माझ्यासाठी भूषणावं आहे. त्यामुळे मी भूमिकेबद्दल काय बोलणार. राजेश भोसले आता तुझ्याकडे येणार आहे. तू काय सांगशील या नाटकाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल? जो मित्र गोची करतो तो मित्र मी आहे. मिस्टर कोल्हे जो त्याचा पार्टनर आहे. म्हणजे राजन माझा एकदम खास मित्र असल्यामुळे मला तो म्हणेल मला जागा पाहिजे, आणि तो जो काही माझी मदत करतो आणि कसा जो अडकत जातो, हे कॅरेक्टर ह्या नाटकामध्ये आहे. माझी मुलगी जाम आता खुश होणार आहे, कारण तिची इच्छा आहे की ह्या मंचावर तू आला पाहिजेस पप्पा. तर त्यामुळे ती आता खुश होईल. थँक्यू. वा 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 वा. मधुरा आता तुझ्याकडे येणार आहेत. तुझी काय भूमिका?
या नाटकामध्ये मी मिसेस कोल्हे हिची भूमिका साकारते जिच्यामुळे मी अडकते. जिच्यामुळे गोची होते. जिच्यामुळे गोची होते. मिस्टर कोल्हे आणि मिसेस कोल्हे हे खूप गमती करणारी माणसं आहे. क्या बात आहे. वा 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 वा. तर मंडळी आता पुन्हा एकदा येऊन पोहोचलोय त्या टप्प्याकडे जो आपल्याला अर्थातच कोणालाही नको असतो, नकोसा असतो तो क्षण म्हणजेच एलिमिनेशनचा. डॉक्टर खान साहेब आणि गुलदस्त्यातले मार्क जे आहेत जे पंडितजींचे आहेत त्या सगळ्यांची बेरीज होऊन आज हा निकाल इथे लागणार आहे. रेडी गो. इथं येऊन खूप काही शिकायला मिळालं. तुमच्या सगळ्या सिनियर कलाकारांकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. हा मंच खूप आपलासा वाटायला लागला होता. म्हणजे हे विसरले होते की आता इथनं पुढनं आपण इथे काम करणार नाही आहोत. सो थँक्यू. खूप छान तू काम करणार आहेस पुढे सुद्धा. आणि ही फक्त एक स्पर्धा आहे, हे खेळ आहे हा. त्या खेळामध्ये कधीतरी कोणाला तरी सापशिडीतल्या खेळासारखं एका खालच्या पायरीवर यावं लागेल. याचा अर्थ असा नाही की हा मंच कायमचा तुम्ही सोडून चाललाय, कारण आता तुम्ही झी मराठीच्या फॅमिलीत आहात. तेव्हा प्राजक्ता, हवा येऊ द्या, कायम तुला मिस करेल. थँक्यू सो मच. काय झालं काका? सर या दोघांचे पण मार्क समान आहेत. एका परीक्षकांचे मार्क्स गुलदस्त्यात आहेत. त्या सगळ्याची बेरीज आम्ही केल्यानंतर अगदीच समान होती ती बेरीज. त्यामुळे असा निर्णय आम्ही आत्ता घेतोय की या दोघांनाही एक संधी तर आणखीन दिली पाहिजे आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाताय. वा, ऑल द बेस्ट. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. वा वा. आदेश सर, खर तर एक नाव जे खूप महत्वाचं आहे, जे या झिंग झिंग झिंगाटचे दिग्दर्शक आहेत, राजन डांगे सर. क्या बात. काय सांगा. ही अशी काही झी मराठीतली व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कॅमेऱ्याच्या समोर कधीही न येता पडद्याच्या मागे उत्तमोत्तम जे पुरस्कार सोहळे असू द्यात किंवा झी मराठीचे सगळे कार्यक्रम असू द्यात, जिथे जिथे राजन डांगे आलेले आहेत तिथे तिथे हे यश उत्तरोत्तर वाढत गेलं. ते कधीही ते मान्य करणार नाहीत, पण आम्ही भाग्यवान आहोत की या झिंग झिंग झिंगाटचे ते दिग्दर्शक आहेत. वा, आमचंही भाग्य आहे, कारण ते याही कार्यक्रमाचं तंत्र दिग्दर्शन करत असतात आणि आता तेच करतायत. अरे वा वा. आणि जोरदार टाळ्या अंजली तळेकर यांच्यासाठी, लेखक अंबर हडप यांच्यासाठी जोरदार टाळ्या, आणि निलिमा पुजारी यांच्यासाठीही जोरदार टाळ्या. तर पुन्हा एकदा झिंग झिंग झिंगाटला आणि मिस्टर अँड मिसेस लांडगे या नाटकाला या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात नवीन पाहुण्यांसह. पाहायला विसरू नका. चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.